मी संग्राम पाटील तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आता हा जो ब्लॉग आहे हा खूप स्पेशल ब्लॉग आहे, कारण की आपण म्हणजे मी फर्स्ट टाइम मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर, साऊथच्या दिशेने जाते आणि विथ फ्रेंड्स आहेत, विथ फॅमिली आहे आणि खूप एक्साइटिंग ब्लॉग होणार आहे. आज आमची ट्रेन आहे. आज ट्रेनचा टाईम थोडा उशीर झाला आहे, थोडी लेट झालं, त्यामुळे मी पटकन ऑफिसचं काम आवरून तिकडे जाणार आहे. तर आपल्यासोबत कोण कोण असणार आहे ते तुम्ही बघा, तर तुम्ही सांगणार नाही, तर म्हणजे सरप्राईज असेल. तर मित्र, आता मी पोचलोय हे सेंट्रल स्टेशनला आणि आता बघा हे समोर स्टेशन आहे आणि काही जण आपली वाट बघतात. त्याला बघूया आता कोण आहेत ते. तर काय आपल्यासोबत आहेत ही मंडळी. नमस्कार किंग. आपल्यासोबत सुषमा आहे, नितीन आहे, तेजस येणार आहे आपल्यासोबत, मयूर पण येणार आहे. अच्छा, मयूर सोडायला आलेला आहे. अशी सारी मंडळी आणि आपलं तस्मय आहे. तस्मय कुठे चाललोय आपण? रामेश्वरला. आजची ट्रेन आहे आमची. ट्रेन डिले झाले. 8:35चा टायमिंग होता आणि ते येणार आहे 10 वाजता निघायला होणार. हो, सांगितलं ट्रेन लेट आहे म्हणून आम्ही बाहेरच थांबलोय. हे सगळं आमचं लगेज आणि आता लगेच काहीतरी खाऊन घेतो. क्या बात है सर, क्या बात है सर. तर तस्मय पण आता ब्लॉगिंग सुरू करणार आहे आणि त्याची झलक मी तुम्हाला दाखवतो. तस्मय कुठे आलो आपण? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कुठे झालं तस्मय आपण? नाही पडणार तर राहू दे, नाही पडणार म्हणजे बाबू. आपल्या डायलॉग क्रांती ज्योती विद्यालयामधला बोल. सहलीला जायचा जायचा सहलीला जायचा सहलीला. चलो मित्रांनो, सहलीला जायचा. तर मंडळी आपल्यासोबत आहे नितीन. नमस्कार नितीन. भरपूर वर्षानंतर प्लॅन करतोय. काय बोलायचं तुला? बोल बोल. जवळपास आम्ही 10 वर्षानंतर कुठेतरी जायचा प्लॅन करतोय. म्हणजे 10 वर्षा आधी भरपूर फिरायचो, त्याच्यानंतर आता परत जॉईन झालोय आणि परत आता फिरतोय. कॉलेजचे फ्रेंड सगळे आमचे. तेजस बोल. तेजस बोल. बोलू नको, बोल. आणि आपण एवढंच नाही, आपण भरपूर मंडळी आहे. सगळ्यांचं इंट्रोडक्शन करतो, फक्त सोबत राहा. सर मयूर निघतोय. बाय बाय करा मयूर. आणि थँक्यू. सामान माझा तोच घेऊन आला. मी डायरेक्ट ऑफिसवरनं आलो. त्याने एवढं शूज घेऊन आला. थँक्यू मयूर, धन्यवाद. तर हे आहेत आमचे बर्थ. कसं वाटत तेजस? थंड थंड वाटतं की नाही? नाही रे, अजून एसी बंद आहे. नाही, हलकी हलकी हलकीशी चालू आले. आपली सीट कशी आहे? तिथे 38 36 हे सगळे आहेत.
मी तुला फॉलो करणार असिस्टंट तर मित्रांनो ट्रेन लेट होती, याचा फायदा आम्ही पुरेपूर घेतलाय. करायचं. आमचा चालला इथे रील क्वीन आमच्या सुषमा पाटील आणि आमचे कोरिओग्राफर नितीन मादे आणि हे सगळे यांचा डान्स चालू आहे, मजा चालू आहे, मस्ती चालू आहे. दाखवतो तुम्हाला कसं कसं असं काय सेटअप आहे. असं बस तुला होईल असं ना लवकर जुनी जाशील तू मुंबईच्या शहर फुलांचा हे कसं करणार. आणि या सगळ्या व्हिडिओ होणार आहेत अपलोड. सुषमा तुझा आयडी सांग, इन्स्टा आयडी. सुषमा.अंगणे सुषमा.अंगणेवरती तुम्हाला सगळ्या इंस्टावरती तुम्हाला सगळ्या रील भेटून जाते. जा आणि लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. तर मित्र फायनली वरती पण आहे. तर मित्रांनो फायनली आमची ट्रेन सुटले नागरकोल एक्सप्रेस आणि इकडनं जाणार आम्ही आता मदुराईला. आणि गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की जय. उंदीर मामा वरती बसले. तर पूर्वी जी आमची पिकनिक होती ती 2016 मध्ये झालेली, जिथे आम्ही सगळे एकत्र गेलेलो. आणि तब्बल 10 वर्षानंतर आमची पुन्हा एकदा पिकनिक आम्ही आयोजन केलेलं आहे पिकनिकचं. त्याच्यामुळे एक छोटासा नन्हाचा केक क्यूटवाला तेजसने आणलेला आहे. आणि या आमच्या पिकनिकचं आयोजन जे आहे ते आमच्या खास मित्राने जयराम झरकर याने केलेला आहे. पण तो आता नाहीये कारण की तो कल्याण स्टेशनला चढणार आहे. पण एवढा टेस्टी केक बघून आम्हाला कंट्रोल नाही झाला आणि आम्हाला खूप भूक लागली कारण की आमची ट्रेन लेट आहे. त्याच्यामुळे आम्ही आता केक कटिंग करतोय. पण आम्ही जयला मिस करणार आहोत आणि थोडासा ठेवणार आहोत. हॅपी पिकनिक, एन्जॉय, हॅपी जर्नी बाबू. देखो ना गाइस, हे देखो ना देखो ना देखो ना. देखो ना. तर आपला आलाय पहिला हॉल्ट दादर स्टेशन. आपलं दादर मित्र आता आम्हाला भेटले दादरला विनेश दादा. आता आपण त्यांना भेट. चौदशमे हाय, नाव काय होतं तुझं? विदिते. आणि त्यासोबत कोण कोण आहे? चल मग आम्हाला जरा ओळख करून दे सगळ्यांशी. हे आहेत विनेश दादा, विनेश पाटील आहेत आणि त्यांचे मिसेस आणि दोन त्यांची चिल्ली पिल्ली. आणि आपले अजून ठाण्याला कोण चढणार आहे? आपलं कल्याण ना. आता बाकीची मंडळी चढतील कल्याणला, जय वगैरे तिकडे चढणार आहे. ते म्हटलं तर आपण सगळ्यांचं इंट्रोडक्शन आपण बाहेर नाही गेल्यावर करूया. थँक्यू. तर मित्र आता पोहोचले कल्याणला आणि कल्याणला येणार आहे जय, मीनू, आराध्य आणि बाकीची पूर्ण टीम आहे ती आता कल्याणला चढणार आहे. आता कोण कोण, आता तर रात्र आहे, 1:15 झाला, त्यामुळे आज सगळ्यांशी भेटणं होणार आहे. आपण सकाळी सगळ्यांशी भेटू. आता जय, मीनू आणि आराध्याला आपण भेटूया. आमच्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. ओ वा, थँक्यू. आले झाले चष्मा इकडनं आले. मीनू आले, आराध्य आला. पाय ना मारायचा. उठा उठा. हे कोण झोपलो कोण? सगळे झोपले. किती झोपताय? का झोपली ती? जागरण. जय आलेला आहे. जय, काय? मीनू पण आले आणि आराध्य पण आलाय. हे काय रे, झोपतात काय? दरवाजा बंद करून ठेवले आणि आम्ही जागरण करायचा विचार करतोय. आराध्य सुप्रभात मित्रांनो. आता वाजले सकाळचे 7 आणि सगळेजण झोपलेच मस्त. काही नजारे आहेत तुम्हाला दाखवतो. इकडे सगळे आमचे चिल्लू पिल्ले सगळे झोपलेत. आता जस्ट KEM स्टेशन क्रॉस झालं. तर मंडळी काही जण उठलेले आहेत. सुषमा उठले, जय उठलेला आहे. जय, कशी वाटली ट्रेन? खूप छान. मस्त प्रवास. खूप छान.
थंड वगैरे कसं आहे एकदम? आहे पहिले थंड वाटत नव्हतं, आता खूप थंड वाटतंय. कुलिंग थोडं थोडं वाढलंय. तिकडे कोपऱ्याला तेजस कोपऱ्याला त्याच्यात झोपलाय. बघतोय थोडस दिसते. गुड मॉर्निंग तेजस. गुड मॉर्निंग झोप झोप गाई करा. नितीन. गुड मॉर्निंग. नितीन बाळा झोपला झोपला एकदा. आणि आमची 2 बच्ची लोक इथे झोपले. आराध्य इथे झोपलाय आणि तस्मा इथे झोपलाय आणि किंगो आमचा वरती झोपलाय. किंको जरा दाखव, तोंड दाखव. किंगो जरा दाखव तुझं तोंड हॅलो दाखव. तोंडच दाखव. गुड मॉर्निंग. कॉफी वाला चहा 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 चला. इकडे बनवते, इकडे बनवते. हे बघ आत्ताच बनवलं त्यांनी लगेच. कळतंय त्याच्याच हवंय चहा आमचं झालं. ए वाव, मला लहानपणी आवडायचं. गरमागरम चहा. तर मित्र आता आम्ही पोहोचलोय सोलापूरला आणि आमची ट्रेन तब्बल 5 तास लेट आहे. तर मंडळी आता झाले 9:15 आणि आमचा चाललाय नाश्ता. सगळेजण तर प्रॉपर उठून सगळ्यांनी ब्रश वगैरे केलंय पवन चक्की आहे बघ. आणि आता आम्ही नाश्ता करतोय. नाश्त्यासाठी आणलेले आहेत मेथीचे पराठे आणि चहा. तेजसने बनवले खास आमच्यासाठी. थँक्यू तेजस. आणि आमची चिल्ली पिल्ली पण उठले. आराध्या हाय. आराध्यासाठी जयनी मस्त ज्यूस आणलंय, मिल्कशेक. ते दोघं जण मिल्कशेक पित आहेत. ज्यूस पिऊन सोलापूर स्पेशल सोलापूर स्पेशल चहा. एवढे लोक चहा पितात. ए, इलायची आहे चहा. उकाळा आला पाहिजे. नितीन कोणतं स्टेशन आलंय? वाडी जंक्शन. जस्ट थोडस बाहेर उतरलोय ट्रेन स्टेशनला आले म्हणून. सगळे साऊथ मध्ये नावं दिसायला सुरुवात झाली आणि ते बाहेर मेदूवडा, इडली वडा. आपल्याकडे वडापाव असतो, इथे इडली वडा चालू आलाय. म्हणजे आपण साऊथच्या दिशेने आता पोचतोय. पण आमची ट्रेन भरपूर लेट आहे. 4 ते 5 तास ट्रेन लेट आहे. आता बघूया कधी पोहोचते तिकडे. 2 hours later. मित्रांनो आता आलोय कृष्णा स्टेशनला. कोणत्या स्टेटमध्ये येतं आम्हाला माहीत नाही. तुम्ही सांगा कोणत्या स्टेटमध्ये येतं कृष्णा स्टेशन. मग आता कोणत्या स्टेटमध्ये आपण? कर्नाटक. अच्छा, कर्नाटकमध्ये आलंय. तर मंगे झाला विचारतो आपण कोणत्या स्टेटमध्ये आहोत आपण आता. आपली नागरकोल एक्सप्रेस कर्नाटक स्टेट. अच्छा, कर्नाटकमध्ये आलो. हा ब्लॉग चालू आहे आणि आपण आणि आपल्या सही ट्रेनमध्ये सगळी मंडळी आपल्यासोबत. इथे समोर ट्रेन आहे आणि मंडळी सगळी बाहेर. हा समीर दादा आहे. समीर दादा नमस्कार. सागरवाडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि बाकीची मंडळी सगळे एक एक सांगतात. तुझं नाव काय? निरंजन दळवी. तुमचं? अशोक दळवी. तुम्ही? निगडे. दीप निगडे. सावत्या. दिनेश पाटील. आणि किंगो. हे सगळे टीम मेंबर आहेत. काही करायचं. अरे काय करायचं?
स्टेशन बोलायचा. हा चला. काय काहीतरी चाललंय काय चाललंय ते माहिती नाही. अरे तूच राहिला तिथं. तर मित्र हे आहे कर्नाटकातील कृष्णा स्टेशन आणि स्टेशनच्या बाहेरच बघा केवढी मोठी शेतजमीन आहे. बघायला खूप छान वाटतंय. ही पूर्ण ती शेतजमीन आहे. तिकडे ट्रॅक्टर चालताना दिसतंय आणि गाडीमध्ये पाणी फील होतंय. शेतजमीन तर मंडळी हाऊजीचा तिकीट मिळालेला आहे. हाऊजीचा गेम चालू होतोय. आमची सिटिंग पोझिशन बघा. 2 प्लेयर इथे बसलेत आणि ही गँग खाली. पैसे पाहिजे पुढच्या डब्यात जाऊन 71 71 एक पण नंबर लागत नाहीये. 56 56 58 58 72 72 फर्स्ट 3 की फर्स्ट 39 39 हे फालतूगिरी आहे असं थोडी आहे. आता आमचा लंच चालू आहे. कालचे ठेपले आणि भाजी. केचप कुठले आहे का? मला जरासं ठेचा. तर मंडळी आता अनंतपुरम स्टेशनला पोहोचले. जय कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मजा येते. फुल एक्साइटमेंट आहे. खूप वर्षानंतर खूप आपण वर्षानंतर आपण मोठ्या पिकनिक करू आणि ती सगळ्यात मोठी पण खूप 7-8 दिवसासाठी पिकनिक करतोय आपण. बघू आता कसं. आणि ह्या पिकनिकचं जे ऑर्गनायझर आहेत मंगेश दादा त्यांच्याशी आपण बोलणार ना. त्यांच्याकडे एक सविस्तर माहिती घेणार ना आपली. आता जर ट्रॅव्हलिंग चाललंय मजा मस्ती चालू आहे. नंतर आपण त्यांच्याशी भेटू. त्यांची शेवटची माहिती घेऊ. पिकनिकमध्ये ओव्हरऑल काय होणार आहे ते आपण बघूया. तर आता पोहोचलेला धरमवरमला अर्धा तासानंतर स्टेशन येत आहेत. गाडी फास्ट चालते आहे. मध्ये स्लो होते. आम्ही मस्त आता डोरला बसले सगळे चिल गाणे ऐकत आणि आता पोहोचतो इथे धरमवरमला. असं स्टेशन आहे. हे सगळे झाडं लावलेत. एकदम शांत स्टेशन आहे.
जय मेनू समेदा स्पेशल बिल झालेला आहे रेडी. अजून टाका जरासं टेस्टचा. चांगलं लागतं. तो काय? तर मित्र आता वाजले आहेत 7:45 आणि आम्ही आलो पकाला पाणी दिलो. दीप पाणी घेऊन चालले सगळ्यांसाठी आणि पकाळा स्टेशनला थांबले. गाडी इथे जवळपास 20-25 मिनटं थांबणार आहे. हे इकडचं लोकल फूड ट्रक आहे. तिथे बघा आपल्याला इडली आहे, एक काहीतरी भजीसारखं आहे आणि मेदूवडा 50 रुपये प्लेट आहे. मला इडली वडा खूप आवडतो. मला टेस्ट करायचा पण होता, पण कसं आहे आम्ही गाडीमध्ये एवढं सगळं खातोय ना त्याच्यामुळे बाहेरचं काहीच खाणार नाही, काय खायची इच्छा नाही होत आहे. त्यामुळे मी स्किप करतोय वडा खाणं कागदावर दगड ठेवून. इथे तस्मईला वडा पाहिजे, तस्मई वडा खाणार म्हणून आम्ही येतोय. 50ला 5 वडे. गरमागरम वडे. इथे टी टाइम झालेला आहे. सगळ्यांसाठी चाय दादाने घेतलाय. तुम्ही मुलांनी पुढे राहा. नको आहे, बस झालं. तर मित्र वाजले आता 4 पहाटेचे आणि आम्ही आता मदुराई स्टेशनला उतरलोय. ही आपली नागरकोइल एक्सप्रेस. मला वाटतं ऑलमोस्ट ट्रेन रिकामी झाली इथे. ही सगळी मंडळी आमची. तर मित्रांनो आता आम्ही उतरलो आहोत मदुराई स्टेशनला. आमची गाडी बरोबर 4ला उतरली आणि जो आम्ही सांगत होतो तुम्हाला की 4 तास डिले 4 तास डिले, पण नंतर पुढे जाऊन त्याने फुल कव्हर केलं. गाडी बरोबर 1 तास फक्त वेटिंग डिले झाली असेल आणि गाडी आली. आम्हाला इकडे 7ची पॅसेंजर ट्रेन पकडायची, मदुराई टू रामेश्वरम पॅसेंजर ट्रेन, ती आम्ही पकडणार आहोत. मागे एक वंदे भारत आलेलं आहे, एकदम मस्त वाटते आणि आम्ही सगळ्यांनी फोटो काढले त्याच्यासोबत आणि एन्जॉय केला. तुम्ही व्हिडिओ बघा, मी टाकतो तिथे. आणि तेव्हा खूप चांगलं आहे. आणि मेन इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की आम्ही जे आता पुढे जे पॅसेंजर ट्रेन बघणार ती आम्ही पांबन बीचवरनं जाणार आहोत. तिथं खूप फेनिक बीच आहे, एकदम आयकॉनिक ब्रिक आहे आपल्या इंडियाचा आणि बघा लॉंगेस्ट ब्रिज असा मानला जातो. तर त्याच्यावरनं आपण ट्रॅव्हलिंग करणार. मी तो पण दाखवेन, तो व्हिडिओ पाहत राहा. तो आत मग बाहेर निघणार नाही. इकडे
When the pirate train is on. तसं आराध्या कुठे गेला? आराध्या या जाऊ तिथे रेड काढू या संघटनेचे अध्यक्ष सुषमा पाटील परत चालू झालेले आहेत. आता त्यांची झाल्या रीलची तयारी. करा